त्याने घरातले सर्व दिवे लावले. मरतुकडा प्रकाश पडला. मांत्रिकाच्या घरात असाच प्रकाश हवा. मग तो दबक्या पावलांनी आपल्या जादूटोण्याच्या खोलीत गेला. तिथे दिवेच नव्हते. कामाच्या वेळी तो मेणबत्त्या पेटवून उजेड पाडायचा. आज कामच नसल्याने मेणबत्त्या लावण्याची गरजच नव्हती. तरीही अंधारात पाहण्याची सवय त्याच्या सराईत डोळ्यांना होती. खोलीत घोडाच काय उंदीरही नव्हता. आपल्याला भास झाला असेल असं वाटून तो मागे वळणार तेव्हाच पुन्हा एकदा अंधारात खिंकाळण्याचा आवाज घुमला. कोपऱ्यात 2 पिवळसर डोळेही चमकले. मांत्रिक तंतरला, ही काय भानामती, आणि पुढच्याच क्षणी त्या टीचभर खोलीत दाट काळ्याशा रंगाचा, निखाऱ्यासारख्या तप्त डोळ्यांचा, 3 मस्तके असलेला सैतानी घोडा त्याच्याकडेच पाहत खिंकाळताना दिसू लागला. टोकोरच्या प्रसिद्ध मांत्रिकाच्या घरासमोर टोकोरवासियांची अफाट गर्दी जमली होती. 2 दिवसांपासून त्याच्या घराचं दार उघडच होतं आणि आता दुर्गंधी सुटू लागलेली. त्या दुर्गंधीचा मागोवा घेत शेजारी त्याच्या मंत्रतंत्राच्या खोलीत गेले. तिथे तो त्यांना भयंकर अवस्थेत सापडला. अर्थात मेलेलाच, पण मृत्यूही इतका भीषण की पाहणाऱ्यांचे डोळे फुटावेत. कुंभार ओली माती जशी पायाने कचाकच तुडवतो तसा कुणीतरी त्याला तुडवलेला. छातीचा पिंजरा बरगड्या मोडून बाहेर पडलेल्या. त्याच्या अंगावर फारसे कपडे नव्हते. जे होते ते त्याच्याच रक्ताने भिजलेले. अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या खोल जखमा आणि मरण्यापूर्वी त्याने काहीतरी भयानक पाहिलं असणार याची साक्ष देणारे खोबणीतून बाहेर आलेले मुरदाड डोळे. टोकोरच्या मांत्रिकापेक्षा मोठा मांत्रिक अख्ख्या घानातच काय पूर्ण पश्चिम आफ्रिकेत नव्हता. बऱ्या वाईट कामांसाठी आतापर्यंत शेकडो लोकांनी त्याची मदत घेतली होती. वुडू विद्येत तर त्याचा हात धरणारं कोणीच नव्हतं. मग हे असं कसं झालं? कुठली तरी फार मोठी आपत्ती आपल्यावर चालून येणार आहे किंवा आली आहे अशी सगळ्यांची खात्री झाली. झुलेझूच्या तरंगत्या गावात मुलांसोबत जे काही घडतंय ते आता गुपित राहिलं नव्हतं. तो विचित्र शाप आपल्या मुलांना बाधू नये म्हणून जो तो चिंतेत होता. अमेरिका असो वा आफ्रिका, जगातील कुठलेही आईबाप आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करतील. पण नेमकं काय करायचं ते माहीत तर असायला हवं. स्थळ ॲक्रा आंतरराष्ट्रीय विमानतळ, घानाची राजधानी. 19 तासांच्या लांबलचक फ्लाईट नंतर आम्ही आक्रात पोचलो. कितीही आरामदायी असला तरी एवढ्या दीर्घ प्रवासात कंटाळा येतोच. आम्ही तर इतकं कंटाळलो होतो की शेवटी सचिन आणि मंग्याची भांडणंही मजेदार वाटेनात. तोंड उघडण्याचाही कंटाळा येऊ लागला. या 19 तासात सचिनने इथिओपियन एअरलाइन्स बिझनेस क्लासच्या सर्व सोयी सुविधा पुरेपूर उपभोगून घेतल्या. त्याने विमानातून बाहेर पाय ठेवताच त्याची सरबराई करून वैतागलेल्या हवाई सुंदरींनी सुटकेचा निश्वास सोडला. विमानतळावर सचिन अशा दिमाखात चालत होता की जणू आफ्रिकेचा राजा बरीच वर्ष कल्याणला राहून मायदेशी परतत असावा. पण एक्झिट जवळ घानाचे बॉडी बिल्डर्स प्रमाणे दिसणारे आडदाड उंच एअरपोर्ट सिक्युरिटी पोलीस दिसले आणि नंबर 1 डिटेक्टिव्हने कच खाल्ली. आपल्या बॅगमध्ये 10 कोटींचे ड्रग्ज लपवल्यासारखा तो मान खाली घालून वावरू लागला आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या न्यायाने एअरपोर्ट पोलिसांची नजर सचिनवर पडलीच. कायरन पोलार्ड प्रमाणे दिसणारा एक घाना सैनिक सचिनला अडवत म्हणाला, सर प्लीज कम दिस साइड. दिस साइड व्हेअर? आय डोंट डू नथिंग. आय माय इनोसंट. चेतू बघ रे कुठे घेऊन चाललेत मला. सचिन घाबरून ओरडला, काही नाही, कामच आहे त्यांचं ते. कुणावर संशय आला की बाजूला नेऊन त्याची तपासणी करतात. बॅगा वगैरे चेक करतील, मग सोडून देतील. तुझ्याकडे काही नाही ना, मग भीतोस कशाला? मी त्याच्या मागे जात म्हटलं.
पण दुसऱ्या एका सैनिकाने अडवलं. म्हणाला, प्लीज सर, यू कांट गो विथ हिम. इट्स ओके, आय वेट हिअर. मी उत्तर दिलं, अरे त्याच्याकडे विमानातून ढापलेली खिसा भरून चॉकलेट आहेत. पकडणार त्याला चोरीच्या आरोपाखाली. कुत्र्यासारखं तुडवतात आफ्रिकेचे पोलीस असं ऐकलंय मी. मंग्याने सचिनच्या भीतीच्या आगीत तेल ओतलं. हे ऐकताच घाबरगुंडी उडालेला सचिन एकदम वळून आमच्या दिशेने पळाला. हा इसम इतका भीतोय म्हणजे नक्कीच इंटरनॅशनल स्मगलर असावा असा गैरसमज होऊन इतर 5-6 आफ्रिकन पोलीस त्याच्या दिशेने धावले. त्या सर्वांनी सचिनची गठडी वळली आणि शाळेच्या पहिल्या दिवशी गेट जवळच भोकाड पसरणाऱ्या पोराला शिक्षक जसे ओढून नेतात तसे आरडाओरड करणाऱ्या सचिनला ते चेकअप रूम मध्ये घेऊन गेले. आम्ही तिथेच खुर्च्यांवर थांबलो, पण तास दीड तास उलटूनही ते सचिनला सोडेनात. तेव्हा कंटाळून एअरपोर्टवरच्याच रेस्टॉरंटवर जाऊन जेवलो. तिथल्या दुकानात थोडा टाइमपास केला. मग पुन्हा वेटिंग रूमच्या खुर्च्यांवर येऊन बसलो. अखेर 2.5 तासांनी 2 आफ्रिकन पोलीस सचिनचे दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवून त्याला ओढत आणताना दिसले. तिसरा पोलीस मागून त्याचं सामान आणत होता. सचिन पुरता गळाठून गेलेला दिसला. त्यांनी सचिनला आणून आमच्या जवळच्या एका रिकामी खुर्चीवर बसवलं. त्याच्या बॅगा पायांजवळ नीट ठेवल्या. मग अदबीने आम्हाला सॉरी सर बोलून निघून गेले. या कृष्णवर्णीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी अपुल्या अल्पमती सेवकाचे निर्दयीपणे ताडण केल्याचे भासते आहे अस्मादिकास. विशाल चुकचुकला. ए वेड्या, निर्दयीपणे ताडण काय, लय बेकार हाणलाय असं म्हण. किरण ओठांमागे हसू दाबत म्हणाला. गप बसारे वाटाण्यांनो, एक वेळ हाणलं असतं ना तर परवडलं असतं होलसेलमध्ये, पण यांनी नको नको ते भलतं सलतं केलं रे माझ्यासोबत. सचिन कुंथत म्हणाला. भलतं सलतं म्हणजे नेमकं काय काय केलं भेंडी? विजयने उत्सुकतेने विचारलं. आधी साल्यांनी माझ्या बॅगा तपासल्या. एक एक कपडा विस्कटून बघितला. इस्त्रीच्या कपड्यांची पार वाट लावली. दुसऱ्या बॅगेत बायकोने तयार करून दिलेला महिनाभराचा नाश्ता होता. चिवडा, चकल्या वगैरे. रताळ्यांनी त्याचे चमच्याभर नमुने घेतले आणि कसलेसे थेंब टाकून चेक केलं. त्याच्यानेही समाधान झालं नाही. तेव्हा मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले. कपडे काढायला लावले. आतून बाहेरून नीट चाचपडून काढलं. मग परत बाहेरच्या खोलीत आणलं. काय, कपड्यांशिवाय? योगने चमकून विचारलं. कपडे घातल्यानंतरच रे ढेकण्या. बाहेर आलो नी बघतो तर काय, एक कोल्ह्यासारखा दिसणारा कुत्रा माझ्या सामानाचा वास काढत होता. मला पाहून तो गुरगुरला. घाबरून मी टुणकन एका आफ्रिकन पोलिसाच्या कमरेवर उडी मारली. त्याने पाल झटकावी तसं मला खाली फेकलं. त्यानंतर एका लेडीज पोलिसने 2 हिरव्या कॅप्सूल आणि 1 ग्लास पाणी आणून दिलं. मला वाटलं डोकेदुखीच्या गोळ्या आहेत. मी घेतल्या, पण 5 मिनिटातच पोटात मुरडा आला. बाथरूम इज व्हेअर असं विचारत मी पोट पकडून धावलो. 2 चांगल्या पोलिसांनी बाथरूमची वाट दाखवली, पण बाहेर न थांबता ते माझ्यासोबत आतच आले. काम उरकत असताना टकामका बघत होते. शेवटी कसं तरी उरकलं. फ्लश केला आणि बाहेर आलो. मागून नाकावर रुमाल लावलेले ते दोघं धापा टाकत बाहेर आले. आपल्या सिनियरकडे पाहून म्हणाले, नथिंग. मग त्यांनी मला इथे आणून सोडलं. सचिनने रडकथा संपवली. नशीब वाचलास हा. मला तर वाटलं 2-3 वर्षांसाठी आतच टाकतात की काय तुला. राजेश खोट्या गंभीरपणे म्हणाला. मला पण तेच वाटलं होतं, पण चॉकलेटच्या चोरीला इतकं सिरियसली कोण घेतो? सचिन रडवेला होत म्हणाला. अजूनही हे सगळं चॉकलेटसाठी चाललंय असं वाटतंय तुला? ती चॉकलेट मोफतच असतात. अरे मित्रा, दक्षिण अमेरिकेनंतर ड्रग्सची सर्वाधिक तस्करी होणारा खंड म्हणजे आफ्रिका. इथे दर 10,000 पैकी एकाच्या सामानात अंमली पदार्थ सापडतातच. दरवेळी तस्करीच्या नवनवीन पद्धती वापरल्या जातात. एअरपोर्ट सिक्युरिटीचं कामच अशा संशयितांवर लक्ष ठेवण्याचं आहे. पोलिसांना पाहिल्यावर बदललेले तुझे हावभाव, चेहऱ्याचा उडालेला रंग संशय घेण्यासाठी पुरेसा होता. तुझ्याकडे नक्कीच ड्रग्स आहेत असा त्यांचा गैरसमज होऊन ते तुला तपासणीसाठी घेऊन गेले. ड्रग्सचा वास घेणारे प्रशिक्षित स्निफर डॉग असतात त्यांच्याकडे.
त्यांच्या कुत्र्याला तुझ्या सामानात अंमली पदार्थांचा गंध मिळाला नसेल, पण तुझ्या भीतीचा वास येऊन तो भुंकला. त्यांना वाटलं तू ड्रग्सच्या कॅप्सूल गिळल्यास, म्हणून त्यांनी पोट साफ होण्याचं औषध दिलं. काहीच सापडलं नाही म्हणून सोडलं तुला, पण तू आधीच आत्मविश्वासाने त्यांना सामोरा गेला असतास, सहकार्य केलं असतंस तर एवढे हाल नसते झाले. मी स्पष्ट केलं. अरे पण मला कुठे माहित होतं हे सगळं, सचिन कुरकुरला. काय माहित नव्हतं? मी ओरडून सांगत तर होतो, पण तू जेल तोडून पळालेल्या कैद्यासारखा धावत सुटलास, मग दुसरं काय होणार? मी समजावलं. आई ग, यापुढे लक्षात ठेवीन हे कायमचं. पण तू खतरनाकच आहेस यार, तुला सगळंच कसं माहित असतं होलसेलमध्ये? सचिनने कुंथत कुंथत विचारलं. चूक, जगात कुणालाच सगळ्यातलं सगळं माहीत नसतं. मलाही सगळं माहीत नाही, पण बरंच काही माहीत आहे. कारण रिकाम्या वेळेत जर मी काही वाचत नसेन तर डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक किंवा हिस्ट्री चॅनल बघत असतो. तुझ्यासारखा TRP वाढवण्यासाठी स्क्रिप्टेड राडा करणाऱ्या बिग बॉस सारख्या अक्कलशून्य मालिका पाहत असतो. ज्यांना आपल्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा कुणाची तरी बाजू घेऊन इतरांशी वादावादी करत राहिलो असतो तर माझी सुद्धा अशीच गत असती. मी टोला लगावला. सचिन खजील झाला. बरोबर बोललास यार, हा सीझन संपला ना की सोडतोच अशा मालिका बघणं. असं बोलून सचिनने खिशातील मोबाईल काढला आणि बिग बॉसच्या घरात काल कोण कोणाच्या उरावर बसलं हे अतिशय मन लावून पाहू लागला. ॲक्रा ते झुलेझू हे 350 किलोमीटरचं अंतर, जवळपास 7-8 तासांची रोड ट्रिप. आधीच फ्लाईटमध्ये बसून शरीराचं खोबरं झालेलं, त्यात एअरपोर्टवरील चॉकलेट कांडमुळे आणखी 3 तास उशीर झालेला. दिवे लागणीची वेळ. तेव्हा आजची रात्र जवळपासच्या हॉटेलात काढून उद्या सकाळी ताजेतवाने होऊन झुलेझूला निघूयात असं ठरवलं. राजेश व योगने पटापट बुकिंग केलं. 9 जणांमध्ये 3च खोल्या घेतल्या. 1 तासात शॉवर वगैरे आटपून जेवायला डायनिंग रूम मध्ये भेटायचं होतं. विजय शॉवर घ्यायला गेला. सचिन आराम खुर्चीत बसून झुलेझूचा उच्चार शिकण्याचा प्रयत्न करत होता. झुलेझूचं स्पेलिंग N ने सुरू होतं, पण तो N सायलंट आहे हे समजावूनही सचिन त्याला नझेलेंजू असं काहीतरी म्हणत होता. मग मी सांगणंच सोडून दिलं. सर्व आटपून रात्री 10 वाजता झोपी गेलो. मध्यरात्रीनंतरचा सुमार. सर्वत्र घनगंभीर शांतता. हॉटेल बाहेरच्या मुख्य रस्त्यावरून वेगाने जाणारी एखाद दुसरी चुकार गाडी सोडली तर इतर कुठलाच आवाज नाही. भिंतीवरच्या घड्याळातील प्रत्येक सेकंद ऐकू यावा इतकी गडद शांतता. पण हळूहळू या शांततेला भेदून एक विचित्र स्वर ऐकू येतो. इतका विचित्र की त्याचं वर्णन करणंच कठीण. मग मी झोपून कसा राहणार? उठलोच. त्या आवाजाचा पाठलाग करत खोली बाहेर आलो. मार्गिकेतून चालू लागलो. ती संपताच उजवीकडे पुन्हा तशीच लांबलचक मार्गिका. तीही संपली की डावीकडे पुन्हा तेच. अशी असंख्य पावले चालल्यावर समोर विचित्र प्रकारचा हलता पारदर्शी पडदा दिसू लागला. आवाज त्या मागूनच येत होता. ते काय आहे? काय असू शकतं? त्याला स्पर्श करण्याचे, भेदून आत जाण्याचे परिणाम काय होतील? एखाद्या संकटात अडकलो तर प्लॅन बी काय, अशी चिकित्सा मी दरवेळी करतो. पण यावेळी काहीच सुचलं नाही. त्या संशयास्पद पडद्यापासून फक्त फुटभर अंतरावर असताना मागून एक नाजूक लढीवाळ हसणं ऐकू आलं. मी वळलो आणि काय आश्चर्य, तिथे हॉटेलातील मार्गिका वगैरे नसून एक टुमदार बंगला होता. पाठी निळाशार शांत समुद्र. बंगल्यासमोर विविध फुलझाडांनी बहरलेलं अंगण. पायांखाली हिरवळ. पक्ष्यांचा सुखद चिवचिवाट. आणि त्या हिरवळीवर एक 5-6 महिन्यांची चिमुरडी रांगत होती.
फुलपाखरांना पाहून हसत होती, टाळ्या पिटत होती आणि जवळच बसलेली एक तरुण स्त्री कौतुकाने हे सगळं पाहत होती. ती स्त्री इतर कोणी नसून गार्गी होती. हे सगळं काय आहे? सुखी संसाराचं स्वप्न, भास, भविष्य की मायावी सापळा? त्या सुखद स्वप्नामुळे मला पारलौकिक पडद्याचा विसर पडला. आता माझी पावलं उलट दिशेने म्हणजेच त्या बंगल्याकडे वळली. त्या दोघी माझ्याकडे पाहून हसत होत्या, बोलावत होत्या. मला पडद्यापासून दूर जाताना पाहून एक भयंकर सावली पडदा चिरून बाहेर आली आणि माझ्यावर झडप घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण एव्हाना मी तिच्या आवाक्याबाहेर गेलो होतो. अंगणात खेळणाऱ्या त्या मायलेकी मला हातवारे करून बोलावत होत्या आणि मी सर्व अडथळे ओलांडून त्यांच्याकडे धावत होतो. पण तेव्हाच आभाळातून ढगांना चिरत एक प्रचंड वस्तू कर्कश आवाज करत खाली आली. ती उडती तबकडी अर्थात UFO असावी असं मला वाटलं, पण ते एक गजराचं घड्याळ होतं. मला तर काहीच कळेना. अरे उठ, 6:30 वाजले. 8 वाजताच निघायचंय आपल्याला, नंतर ऊन वाढेल खूप. योग मला उठवत म्हणाला. त्याने साइड टेबलवर किंचाळणाऱ्या घड्याळाचा अलार्म बंद केला. जांभई देत मी उठलो. अतिशय विचित्र स्वप्न पडलेलं, पण त्यातला अर्धा भाग हवा हवासा वाटला. युरोपियन वसाहतवाद्यांच्या कृपेमुळे आफ्रिका खंड आजही अर्धविकसितच आहे. त्यातही पश्चिम आफ्रिका अधिकच मागासलेला. निरक्षरता, गरिबी, रोगराई 5वीलाच पुजलेली. परंतु आता जागतिकीकरणाच्या युगात काही देश बऱ्यापैकी सावरले आहेत. खाणकाम आणि पर्यटन हे इथले मुख्य व्यवसाय. आफ्रिकेला निसर्गाने भरभरून दिलंय. त्यामुळे युरोपसारखा चकचकाट नसला तरी दीर्घ प्रवासात बघण्यासारखं खूप काही असतं. ॲक्रा ते झुलेझूचा प्रवास ॲक्रा केप कोस्टल रोडवरून होतो. एका बाजूला गवताळ माळरान, अधेमध्ये जंगल, तर दुसऱ्या बाजूला कायम सोबत असणारा समुद्र. 350 किलोमीटरचा प्रवास अगदी नेत्र सुखद झाला. अधेमध्ये खाण्यापिण्यासाठी थांबायचो, फोटो काढायचो. त्यामुळे 7-8 तासांच्या प्रवासाला 9-10 तास लागले. झुलेझूच्या तरंगत्या गावावर सूर्यास्ताची लाल गुलाबी किरण पसरली असताना आम्ही गाडीतून उतरलो. डॉक्टर तन्मय देशमुख आणि काही गावकरी आमच्या स्वागतासाठी किनाऱ्यावर हजर होते. त्यांनी शिंपल्यांच्या माळा घालून आमचं स्वागत केलं. मग 2 नावातून समसमान माणसं विभागून आम्ही त्या प्रसिद्ध तरंगत्या गावात पाय ठेवला. आमच्या राहण्यासाठी एक मोठं लाकडी घर राखीव आणि सुसज्ज ठेवलेलं. मदतीला हाकू नावाचा एक तरुण आणि छोटी नाव सुद्धा दिली. आम्ही त्या घरासमोरच मांडलेल्या टेबलांवर चहापानासाठी बसलो. माझ्या विनंतीचा मान राखून एवढ्या दूरवर येण्याबद्दल धन्यवाद प्रोफेसर. प्रवासाने दमछाक झालीच असेल. आज तुम्ही विश्राम करा, उद्या आपण मुलांना भेटू, तन्मयी म्हणाली. मग थोडी झुलेझूच्या हवा पाण्यावर चर्चा झाली. हाकू कॉफी आणि कुठला तरी आफ्रिकन नाश्ता घेऊन आला. आम्ही उपाशीच असल्याने सगळं गोड लागलं. काही वेळाने एक नावाडी आमच्या घरापर्यंत आला. उद्या भेटू असं बोलून तन्मयी निघून गेली. कमाल आहे ना, भारतापासून इतकं दूर पाण्यावर वसलेल्या एका गावात इतकं छान मराठी ऐकायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. लिंबू कौतुकाने म्हणाला. मित्रा, मराठी माणूस जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे आणि जिथे जगाला कोपरा नाही तिथेही आहे, मी हसत म्हटलं. वहावा बंधू चेतन, अतिशय समर्पक वाक्य. अस्मादिक आगामी साहित्य रचनेत सदर शब्दरचना प्रयोगात आणतील तर तुझी काही हरकत तर नाही? विशालने पटकन विचारलं. अरे त्यात काय विचारतोस, वापर तू बिनधास्त आणि नेहमीप्रमाणे खाली माझं नाव टाक. हे सगळं मीच शिकवत असतो त्याला अधूनमधून. सचिनने प्रथेनुसार क्रेडिट घेतलं. आम्ही मोहिमेवर असलो तरी तरंगत्या गावात राहण्याचा अनुभव वेगळाच होता. प्रदूषण विरहित स्वच्छ निरभ्र आकाश,
नजरेत न सामावणाऱ्या कोट्यवधी ताऱ्यांनी चमचमणार तीच चमकी तदाने सरोवराच्या शांत पाण्यावरही पडलेली. जणू हिरेजडित आभूषणांनी जडलेल्या रात्रीला सरोवराच्या दर्पणात स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याचा मोह आवरला नसावा. दिवस मुंबईसारखेच भीषण गरमीचे, चिकचिकीत दमटपणाचे असले तरी रात्री सरोवरावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यात आल्हाददायक गारवा होता. आम्ही काही वेळ घरासमोरील कठड्यावर रेंगाळलो. पाण्यावर उभारलेली घरं, वीज नसल्याने कारच्या बॅटरीवर चालणाऱ्या पिवळ्या धम्मक दिव्यांनी आपलं अस्तित्व टिकवून होती. पण रात्र गडद झाली तसा एक एक दिवा मावळू लागला. रातकिड्यांची किरकिर वाढली. प्रवासाने थकलो होतो. मग आम्ही सुद्धा झोपायला गेलो. 9 वर्षांची तानी घरात एकटीच होती. तिच्या आईच्या नात्यातलं कुणीतरी गंभीर आजारी असल्यामुळे आई बाबा दोघंही लहानग्या कायाची जबाबदारी तानीवर सोपवून बेईन गावात गेले होते. संध्याकाळी येतो असं सांगून गेले असले तरी रात्र झाली तरी परतले नव्हते. तसं तानीला घरात एकटं राहण्याची आणि कायाला सांभाळण्याची सवय होतीच. गरिबांची मुलं फारच लवकर समजूतदार होतात. रात्रीच्या जेवणाची वेळ होताच तानीने कायासोबत जेवून घेतलं. मग त्याला सिंबाची गोष्ट ऐकवली. ती अर्धवट असतानाच राया झोपला. मग तिने त्याच्या पोटापर्यंत चादर सरकवली. रात्र दिवा लावला आणि दार हळूच बंद करून बेडरूम बाहेर आली. सकाळी शाळा असल्याने तिलाही लवकर झोपायचं होतं. पण आई बाबांच्या काळजीने तिला झोपावसंच वाटेना. त्यांनी कधीच परत यायला हवं होतं. ती दारात बसून दुर्बेईंच्या किनाऱ्याकडे पाहू लागली. नावेवरचे दिवे किंवा मोटारबोटीच्या इंजनाची धडधड ऐकू आली म्हणजे आई बाबाच आले असं तिला वाटे. पण होडी वळसा घेऊन दूर निघून गेली की तानी पुन्हा डोळ्यात आस घेऊन त्यांची वाट पाहे. अखेर दूरवर तिला पुन्हा एक नाव दिसू लागली. तिच्यावरचा दिवा प्रखर होता. नाव थेट त्यांच्या घराच्या दिशेनेच येत होती. तानी अगदी आनंदाने कठड्याजवळ जाऊन उभी राहिली. नावेवर तिला तिचे आई बाबा दिसायला हवे होते. पण त्यांच्या ऐवजी एक वेगळीच काटक कुरूप भीतीदायक आकृती तिला दिसली. तानी दचकली. एकदम मागे आली. हीच आकृती तिला स्वप्नात येऊन छळायची. ती मोठ्याने किंचाळत उठायची. मग आईने जवळ घेऊन समजावल्याशिवाय तिला चैन पडत नसे. हे फक्त एक स्वप्न आहे तानी, तुला काही होणार नाही, आई कवेत घेऊन सांगायची. पण आता जे पाहतोय ते स्वप्न नाही याची तानीला पक्की खात्री होती. एव्हाना बोट घराच्या अगदी जवळ पोचलेली. तानी पटकन घरात शिरली. तिने दार आतून बंद केलं. दाराला साखळी अडकवली. सगळ्या खिडक्या बंद असल्याची खात्री केली. कायाच्या बेडरूमचं दार बाहेरून कुलूप लावून बंद केलं आणि स्वतःच्या खोलीत जाऊन थरथरत बसली. अर्थात तिने आपल्या खोलीचं दारही आतून बंद केलं होतंच. आवाजावरूनच मोटारबोट आपल्या घराखाली येऊन थांबले हे तिने ओळखलं. मग शिडीवर पायांचा आवाजही ऐकला. तसे तिने डोळे गच्च मिटले आणि शाळेत शिकवलेली प्रार्थना पुटपुटू लागली. जरा भराने तिने पुन्हा मोटारबोटीचा आवाज ऐकला, पण दूर जाणारा. म्हणजे तो विचित्र माणूस निघून गेला. तानीने डोळे उघडले. तिच्या इवल्याशा काळजाची धडधड काबूत यायला खूप वेळ लागला. काया ठीक आहे का हे बघायला ती खोली बाहेर पडली. त्याच्या बेडरूमचं कुलूप शाबूत आहे हे पाहून तिला हायसं वाटलं. संकट टळलं असं समजून ती किचनकडे पाणी प्यायला वळणार तोच कायाच्या खोलीतून भयंकर आवाजात कुजबुजणं ऐकू आलं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉइन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.